Hello dear students, in today's video we see another concept in ratio and proportion. The concept is the comparison between ratios. आपण जसं नंबर्समधलं कंपॅरिझन करतो तसं आज आपल्याला रेशोमधलं कंपॅरिझन करायचं आहे. आता 3 आणि 2मध्ये जर तुम्हाला कुणी विचारलं कोणता नंबर ग्रेटर आहे तर तुम्ही ऑब्वियसली आणि कॉन्फिडेंटली सांगू शकता 3 इज ग्रेटर दॅन 2. बट ऑलरेडी वी सी इन रॅशनल नंबर्स इन लास्ट इयर. ऑलरेडी आपण रॅशनल नंबर्सशी रिलेटेड 8th स्टँडर्डमध्ये बघितलं होतं. तेच रूल आहेत बघा. असं पण 3/2 आणि 5/9 असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट जाईल. पण जर आपण रूल्स फॉलो केले तर आपल्याला हेही कंपॅरिझन काय होईल, इझी होईल. आता कंपॅरिझनसाठी आपल्याला रेशोचे कोणते रूल आहेत ते आपल्याला फर्स्ट बघायचे आहेत. ओके, आता ABCD बीइंग पॉझिटिव्ह काय क्रायटेरिया आहे, बीइंग पॉझिटिव्हसाठी हा रूल आहे. निगेटिव्हसाठी असेल तर आपण तो लास्ट इयरला बघितला आहे. आणि A/B and C/D आर गिवन रेशोज. Then first rule, if AD greater than BC, then taking cross multiplication, A multiply by D greater than B multiply by C. म्हणजे A आणि D चं मल्टिप्लिकेशन हे जर B आणि C पेक्षा जर ग्रेटर असेल then A/B is ratio greater than C/D. Second, if AD is equal to BC, then AB is equal to C/D. A/B हा रेशो C/D रेशोच्या इक्वल असेल. आणि थर्ड, इफ AD लेस दॅन BC, देन A/B is less than C/D. A/B less than C/D. आता हा रूल्स आहे. ह्या रूल्सचा आपण यूज करून एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल 4/9, 7/8. आता हे एक्झाम्पल करूयात आपण सॉल्व. 4 × 8, 9 × 7. आत्ताच हा बॉक्स फिलअप करायचा नाही, अजून आपण चेक करतोय. 63. This 63 is greater, therefore 4/9, 7/8. कोणता रेशो ग्रेटर आला? 4/9 पेक्षा 7/8 हा रेशो ग्रेटर आला. देन वी सी सेकंड एक्झाम्पल. √13/√8, √7/5. 13/8, √7/5. Same rule, √13 into √5, √8 into √7. Using rules inserts 56. बट आपण कंपॅरिझन ऑफ 2 सर्ट्स बघितलं होतं ना, त्याचा रूल्स करू. बट 65 ग्रेटर आहे का 56? 65 ग्रेटर आहे. देअरफॉर √13/√8 इज ग्रेटर दॅन √7/5. ओके, देन वी सी another example. If A/B is equal to 2:1 and B/C is equal to 4:1, then find the value of A⁴/32 B²C² क्यूब. बघा, एकदम इझी आहे एक्झाम्पल हे. आपल्याला ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता आपण काय करणार आहे, फर्स्ट जी गिवन इन्फॉर्मेशन आहे
ए अपॉन बी इज इक्वल टू 2/1 आणि बी अपॉन सी इज इक्वल टू 4/1. Then using values, a is equal to taking cross multiplication 2b and b is equal to b into 1 4c. आपण काय व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या? a is equal to 2b and b is equal to 4c. Again we resubstitute the value of b in a is equal to 2b. 2 into what is the value of b? 4c. a is equal to 8c आणि b is equal to 4c. आता आपण हे कन्वर्जन का केलं? आपल्याला कॅन्सलेशनला ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर कॅन्सलेशनसाठी इझी होण्यासाठी आपण एची आणि बीची दोन्ही व्हॅल्यू आपण कशामध्ये कन्वर्ट करून घेतल्या? सीमध्ये कन्वर्ट करून घेतल्या. म्हणजे ॲन्सर आपलं खूप रिड्युस्ड फॉर्ममध्ये येईल, नाहीतर बऱ्याचशा टर्म्स त्याच्यामध्ये राहतील. बघा आता व्हॅल्यू फाइंड आउट करूया. म्हणून देअरफॉर a raised to 4/32 b square c square क्यूब. आपलं एक्झाम्पल करेक्ट आहे का बघूया. हां बरोबर. आता a raised to 4, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? 8c raised to 4 अपॉन 32 ॲज इट इज b स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? 4c ब्रॅकेट स्क्वेअर c स्क्वेअर. c इज नॉट गिवन. c ची व्हॅल्यू आहे का अवेलेबल? नाही, ओनली a अँड b. देअरफॉर c ॲज इट इज अँड ब्रॅकेट क्यूब. बघा 8c रेज टू 4 म्हणजे 8चं किती टाइम्स मल्टिप्लिकेशन रे? 4 टाइम्स. आणि cचं पण किती टाइम्स मल्टिप्लिकेशन? 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन अपॉन 32 इंटू 4 स्क्वेअर मीन्स 4 इंटू 4. मी मुद्दामूनच त्यांचा स्क्वेअर आणि 4 पॉवर घेतलेली नाही आहे. उगाच 4th पॉवर करायची, ह्याचा स्क्वेअर करायचा आणि डिवायडेशन करायचं, त्यापेक्षा हे डिवायडेशन इझी होईल. c स्क्वेअर c इंटू c आणि हा c स्क्वेअर c इंटू c ब्रॅकेट क्यूब. बघा आता फर्स्ट हे 4c हा 4cला कॅन्सल होतील. 4 1 जा 4, सॉरी 4 2 जा 8, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 8 4 जा 32, 4 1 जा 4, 4 2 जा 8. काय काय राहिलं रे फक्त बघा? 2 इंटू 2 इंटू 2 ब्रॅकेट क्यूब दॅट इज 8 क्यूब. व्हॉट इज 8 क्यूब? 512 इज टू 1. काय आला रेशो किंवा व्हॅल्यू? 512. कधी कधी असं पण लिहितात 512 इज टू 1, पण रेशो नाही सांगितलं, फाइंड द व्हॅल्यू सांगितलेलं आहे. बघा अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व करणार आहोत. जस्ट वी स्टार्ट प्रॅक्टिस सेट 4.3. प्रॅक्टिस सेट 4.2. मुलांनो आपल्याकडे कंपल्सरी टेक्स्टबुक असलं पाहिजे एक्झाम्पल सॉल्व करताना. यूजिंग द प्रॉपर्टी a अपॉन b is equal to AK upon BK, filling the blanks, substituting proper numbers in the following. आता ही प्रॉपर्टी यूज करायची. कोणती प्रॉपर्टी आहे रे ही रेशोची? इफ वी मल्टिप्लाय द गिवन रेशो बाय नॉन झिरो नंबर देन रेशो रिमेन्स अनचेंज. केलं आहे ना? के ह्या नॉन झिरो नंबरनी गिवन रेशोला काय केलेलं आहे? मल्टिप्लाय केले, तरी इक्वल टू साईन दाखवले का? तर रेशो रिमेन्स अनचेंज. म्हणजे आपल्याला गिवन रेशोला मल्टिप्लाय करून खालच्या फिलिंग द ब्लँक्स काय करायचे आहेत? कंप्लीट करायचे आहेत. बघा फर्स्ट वन 5/7 इज इक्वल टू 28, 35, 3.5. आता बघा कशा कंप्लीट करणार आहोत. कितीने मल्टिप्लाय केलेला आहे? 7 4 जा, तर 4नी केलं आहे ना, मग वरती पण आपण 4नी करणार. किती येणार? 20. पुन्हा इथे कितीने मल्टिप्लाय केले? 35 येण्यासाठी 7नी. खाली पण कितीने मल्टिप्लाय करणार? 7नी. 49. ओके. आता इथं 3.5, 7ला जर 0.5ने मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर किती येतं? 3.5. सिमिलरली वी मल्टिप्लाय
5 बाय 0.5 2.5 हे पहिलं फिलिंग द ब्लँक्स आलं. देन सेकंड 9/14 4.5 42 आणि 3.5. बघा चला मुलांना आता तुम्ही हे करायचं आहे. 9ला 4.5 म्हणजे कितीने मल्टिप्लाय केलं रे 0.5ने. 9 मल्टिप्लाय बाय 0.5 4.5. तसं आपण 14ला पण कितीने मल्टिप्लाय करूया 0.5ने मल्टिप्लाय करूया. सेवन 7.0. आता 14 3 42 म्हणून 9 3 27. आणि आता हे तुम्ही फाइंड आउट करायचं. 14ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर ॲन्सर 3.5 येतं. सिमिलरली 9ला पण त्याच नंबरने फाइंड आउट करायचं आणि हा तुम्ही फाइंड आउट करायचा. ओके आता आपण मी त्याच्यासाठी वेळ घालवत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. फाइंड द फॉलोइंग रेशोज. द रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. बघा रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स. कुणाकुणाचा रेशो सांगितला आहे रेडियस आणि सर्कम्फरन्सचा. फर्स्ट सपोज रेडियस is R and circumference means C. काय फॉर्म्युला रे व्हॉट इज द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr. मग आता रेशो घेऊयात. कुणाकुणाचं सांगितलं आहे रेडियस टू सर्कम्फरन्स म्हणून R/2πr. R गेट कॅन्सल 1/2π is equal to 1:2π. Then second one कुणाकुणाचा आहे बघा सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. रेशो ऑफ फर्स्ट रेडियस टू सर्कम्फरन्स आणि सेकंड द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ रेडियस R टू इट्स एरिया. आता इथं गिवन आहे रेडियस R आहे. कुणाकुणाचा रेशो घ्यायचा आहे सर्कम्फरन्स टू इट्स एरिया म्हणून देअरफॉर C इज इक्वल टू 2πr अँड A इज इक्वल टू πr². बरोबर आहे ना. सर्कलचा सर्कम्फरन्स 2πr आणि एरिया πr² म्हणून देअरफॉर C/A सर्कम्फरन्स टू एरिया 2πr/πr². 1π गेट कॅन्सल. दिस R गेट कॅन्सल 2/r that is 2:r. Then third sub question. What is the third sub question? The ratio of diagonal of a square to its side. कुणाकुणाचा रेशो आहे डायगोनल टू इट्स साइड ऑफ स्क्वेअर. कुणाकुणाचा रेशो घ्यायचा आहे स्क्वेअरच्या डायगोनलचा आणि त्याच्या साईडचा. आता स्क्वेअर सगळ्यांच्या पुढे तयार झाला असेल. स्क्वेअर म्हणजे काय ऑल 4 साइड्स इक्वल, ऑल अँगल्स आर 90 डिग्री आणि 4 साइड्स आर इक्वल. ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. मग आता त्यामधलं काय गिवन आहे त्यांनी आपल्याला लेंथ गिवन आहे ह्याची स्क्वेअरची. एक साईड 7 आहे म्हणजे सगळ्या साईड काय होणार आहेत 7 होणार आहे. 7 7 7 आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे
रेशो ऑफ डायगोनल टू इट्स साईड. आता डायगोनल दिलेला नाही आहे. फर्स्ट आपल्याला डायगोनल फाइंड आउट करावा लागेल. आता तुम्ही पायथागोरस थेरमनुसार हा 7 आहे, हा 7 आहे आणि त्याचा यूज करून तुम्ही डायगोनल फाइंड आउट करू शकता किंवा मी डिरेक्टली फॉर्म्युला यूज करणार आहे. डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साईड. तुम्ही जरी पायथागोरस थेरमने फाइंड आउट केलं तरी आन्सर आपलं सेमच येणार आहे. पायथागोरस येतो ना थेरम सगळ्यांना, वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनल स्क्वेअर. फर्स्ट मी डायगोनल फाइंड आउट करणार आहे. डायगोनल ऑफ अ स्क्वेअर काय फॉर्म्युला, √2 इंटू साईड. लक्षात कधी बघितला नसेल तर आत्ता नोट डाऊन करून ठेवा. √2 इंटू व्हॉट इज द साईड, 7 गिवन आहे. 7 √2 सेंटीमीटर. काय आला डायगोनल, 7 √2. आता साईड आहे आणि साईड इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. आता आपण रेशो घेऊया कुणाकुणाचा. डायगोनल अपॉन साइड. व्हॉट इज द डायगोनल, 7 √2 अपॉन साइड 7. 7 7 गेट कॅन्सल. √2 अपॉन 1. √2 इज टू 1. कायला रेशो √2 इज टू 1. आणि लास्ट एक्झाम्पल 4th वन मी हिंट देणार आहे, तुम्ही सॉल्व करायचं. द लेंथ ऑफ अ साइड ऑफ अ रेक्टँगल्स आर 5 cm and 3.5 cm. Find the ratio of its perimeter to area. काय फाइंड आउट करायचं आहे रेशो बघा. रेक्टँगलचं L 5 आणि B 3.5 cm गिवन आहे आणि रेशा फाइंड आउट करायचं आहे पेरीमीटर टू इट्स एरिया. काय फॉर्म्युला, आता ह्या रेशो घेण्याआधी तुम्ही फर्स्ट पेरीमीटर फाइंड आउट करायचा L + B या फॉर्म्युला आणि एरिया काय आहे L इंटू B. मग L आणि Bची व्हॅल्यू फाइंड आउट करून तुम्ही फर्स्ट पेरीमीटर फाइंड आउट करायचा, नंतर एरिया फाइंड आउट करायचा आणि लास्टला असा रेशो घ्यायचा. हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे स्टॉप करूयात. रिमेनिंग एक्झाम्पल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.